स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण जे जीवनदूत श्रीचरण श्री गुरुजी जयाचे आठवे शब्द सुट्टी आगळे सारस्वता घे जीवे शिवे तुटवा बळबळे जाती पारू ठेवले समुद्री बळ नाही अक्षराची भावाचे अवतरण अंतरक्तीतून श्री गुरुचे पाय जय जय कीर्तन ठायचे एवढे भाय गेलो अशी ते नमस्कार पिता माता पिता विष्णू दरवर्षी या वर्षी व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा आपण साजरी करत आहोत. अखिल कोटी ब्रह्मांडाई भगवंताच्या असेल कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि अंतस्थ आत्मप्रेरणेने आपण गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व भाविक गुरुभक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. या चिंतनाकरता घेतलेली ओवी 13व्या अध्यायातील प्रास्ताविकामधली ओवी आहे. 2 पाठ आहेत. इथं आत्मरूप गणेशू केल्यास स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्यांची बंधू श्रीचरण श्री गुरुजी आणि जयाचे केल्यास स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण असे 2 पाठ आहेत. या ठिकाणी सद्गुरूचा महिमा आणि सद्गुरूला नमस्कार मंगल या ओळीमध्ये केलेलं आहे. सर्व जीवनाचं सार आपल्याला जे प्राप्त करून देतात त्यांचंच नाव सद्गुरू आहे. सद्गुरूंची ही जी व्यापकता आहे, वास्तविक देव गुरु संत यामध्ये कोणताही भेद नाही. देवबरोबर गुरु, गुरुबरोबर संत एकच. त्यांची वेगळी कशी करता येत नाही, पण तरी सुद्धा देवाकडे जर जायचं असेल तर आपल्याला गुरुच्या माध्यमातूनच जावं लागतं. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय सद्गुरूच्या द्वाराच आपण परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. किंवा परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो म्हणण्यापेक्षा परमात्म्याचं ज्ञान ज्याच्यामुळे होत आहे त्यांना सद्गुरू म्हणत जातो. देवही आहे, देवच सद्गुरूचं रूप धारण करतो असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेमभाव आपणचे देव होय गुरु. कारण जे कार्य देवाला देवरूपात राहून करता येत नाही ते कार्य करण्याकरताच ते गुरु म्हणून अवतार घेतात. देवाचं कार्य वेगळं आहे आणि गुरुचं कार्य वेगळं आहे. देवाच्या कार्याचा विचार केला तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवादी. भक्ताचं संरक्षण करतात आणि दुष्टांचा नाश करतात, हे देवाचं कार्य आहे. पण सद्गुरूंचं कार्य असं आहे की अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. जे खळांचे व्यंकटी सांडवते सत्कर्म व्यक्ती वाढवत होता परस्पर जाऊन मैत्री जीवांचे, हे कार्य गुरूंचं आहे, हे कार्य संतांचं आहे. पण स्वरूपात कोणतेही फरक नाही. सच्चिदानंद घन असणारा परमात्मा तोच परमात्मा कारुण्याची उपाधी जेव्हा घेतो त्यावेळेला त्यांना सद्गुरू हे नाव प्राप्त होतं. कारण जोपर्यंत अवताराच्या अंतःकरणामध्ये कारुण्यता प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांना संतही म्हणता येत नाही आणि गुरुही म्हणता येत नाही. सगळ्यात महत्त्वाची उपाधी जर त्यांची कोणती असेल तर करुणा.
करुणा ही फार मोठी साधकासाठी धारण केलेली त्यांनी उपाधी आहे. वास्तविक पाहता अनेक या जगामध्ये योगी आहेत, ज्ञानी आहेत, पण सगळ्याच योग्यांना गुरु ही संज्ञा नाही, सगळ्याच ज्ञान्यांना गुरु ही संज्ञा नाही. पण जे ज्ञानी आहेत पण ज्यांनी कारुण्य ही उपाधी धारण केलेली आहे त्यांनाच फक्त सद्गुरू ही पदवी प्राप्त होते. आणि म्हणून साधकासाठी, प्रत्येक जीवासाठी जो मानवी जीव म्हणून आहे त्याने सद्गुरूचं स्तवन केलं पाहिजे, सद्गुरूचं चिंतन केलं पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. अगोदर प्रथमतः सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, त्याच्यानंतर सद्गुरूचं चिंतन केलं पाहिजे. सद्गुरूचं चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे, त्यांना नमस्कार करणं आवश्यक आहे. बरेच परिस्थिती अशी आहे की आज सद्गुरूची व्याख्या अनेक लोकांना माहिती नाही त्यासारखी झालेली आहे. कारण गुरु कोणाला म्हणावं, सद्गुरू कोणाला म्हणावं, श्रीगुरू कोणाला म्हणावं याच्याकरता भागवतामध्ये अनेक व्याख्या केलेल्या आहेत. पण सद्गुरूची व्याख्या आपण नेहमी सांगतो, शाब्दे परेच निष्णातम, शब्दज्ञानी पारंगत, शब्दज्ञानी पारंगत, सदा ब्रह्मांडे दुर्लभ, सदा ब्रह्मानंदे दुर्लभ, शिष्य प्रबोधिनी समर्थ. ते सद्गुरू श्रीकृष्ण माने असं आहे की जो शिष्याला प्रबोधन करण्यामध्ये समर्थ आहे तेच आहे की स्वतः ब्रह्मानंदाचा जे अनुभव घेतात तेच दुसऱ्याला अनुभव देऊ शकतात. ब्रह्मानंदे डोलतू, ज्याच्याजवळ ब्रह्मानंदाचा अनुभव नाही अशा सद्गुरूकडे जर आपण कदाचित गेलो तर ते कदाचित ज्ञान सांगतील, हे सांगणार नाहीत असं नाही, पण ब्रह्मानंदाचा अनुभव मात्र आपल्यापर्यंत, आपल्या अंतःकरणात त्याचं प्रगटीकरण होणार नाही, अभिव्यक्ती होणार नाही. वास्तविक आनंदाची अभिव्यक्ती करण्याकरताच सद्गुरूचं सामर्थ्य आहे, सद्गुरूचं सामर्थ्य आहे. ते देतात काय? खरा ज्ञान देऊन आनंद देतात, आनंद देणारे आहेत ते, आनंददाता. बाकी जगामध्ये आपण नेहमीच चिंतन करतो, सगळ्यांना माहीत आहे, पण अशा सद्गुरूच्या पाठीमागे कोणी लागत नाही, अशा सद्गुरूला कोणी शरण जात नाही. आकडा सांगणारा एखादा साधू असला तर लगेच त्याच्या पाठीमागे लागतील लोक. आमचे एक रंगनाथ महाराज गुरुजींचं एक वाक्य आहे की आपण कुणाच्या पाठीमागे लागावं, जे आपल्या पाठीमागे लागतात त्याच्या पाठीमागे आपण लागावं. सद्गुरू आपल्या पाठीमागे लागतात, अरे घ्या, फुकट घ्या. त्यांचं एक जरा विरोधाभासानं वाक्य येते की घ्या, मी द्यायला बसलो इथं, तुम्ही मुक्त असताना देतोय. कोणी भारी अधिकारी त्याशी हरिदेव, भगवंत प्रसाद अधिकाऱ्याला देतो, भगवंत प्रसाद अधिकाऱ्याला देतो. ब्रह्मदेवाला प्रसाद मिळू दिला नाही का त्याचा, भगवंताने मिळू दिला का? नाही. पण इथं सद्गुरू मात्र त्यांची करुणा अशी आहे की ते अधिकाराचा विचार करत नाही. या कोणी या, कोणी या, यारे आले लहान थोर, लहान या मोठा या, अज्ञानी या ज्ञानी या, लक्षात घ्या. कितीही पापकर्म करणारा असू द्या पूर्वीचा तरी सुद्धा या. म्हणजे सद्गुरू द्यायला बसले पण घ्यायला आपली झोळी मात्र फाटकी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आतापर्यंत गुरुजींनी आपल्याला किती सांगितलं होते त्यावेळेस सांगितलंय, आजही ते अनुभव देतात, काही प्रश्न नाही. पण त्याकरता काय, प्रथमतः ते चिवंतू चरण श्री गुरुजी अगोदर सद्गुरूच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. आणि असं डोकं ठेवलं पाहिजे की येथवून या उठवू माथा मरणावाचुनी सर्वथा. अगोदर डोकं ठेवू नये, अगोदर चौकशी करावी. हा महाराज कसा आहे चौकशी करावा अगोदर. चौकशी न करता कोणाची पायावर डोकं ठेवू नाही, खरंच ठेवू नये. अनेक
साधू संतांच्या संगतीमध्ये जावं, त्यांच्या भेटी घ्यावं, त्यांची प्रवचनं कीर्तन ऐकावी. आणि तो साधू आमच्यासारखा जर 2 तासापुरता कीर्तनकार असेल आणि 22 तास जर संसारी असेल, म्हणजे संसारी म्हटल्यापेक्षाही जर असंसारी काम करत असेल तर त्याला मात्र साधू म्हणू नये, त्याच्या पायावर डोकं ठेवू नये. लक्षात घ्या. तो 24 तास काय करतो याचा विचार करावा. 24 तासाचं त्याचं जीवन आपण तपासलं पाहिजे. हा नित्यनेम करतोय का नाही. साधकांनी करावा, नित्यनेम लक्षात ठेवा, महाराजांनी करावा. आमच्या नित्यनेमाचा पण आमचाच नित्यनेम वेळेवर होत नाही आणि आम्ही तुम्हाला सांगायला नित्यनेम करा, तुम्ही कसे करता, करू शकणार नाही. नाथ महाराजांची आपण कथा ऐकतो. एक बाई एका मुलाला घेऊन आली की महाराज हे लय गुळ खाते, याला गुळ सांगायचं, खाऊ नको म्हणून सांगा. महाराज म्हणजे बाई 8 दिवसाने या, आहे का नाही. मग 8 दिवसानं आली आणि महाराजांना सांगितलं बुवा तू गुळ खाऊ नको. महाराज ती बाई म्हणजे महाराज तुम्ही 8 दिवसांना अगोदरच का सांगितलं नाही, आज काहून सांगितलं. म्हणजे बाई मी त्यावेळेस स्वतः गुळ खात होतो, त्यावेळेस सांगितलं असतं तर यांनी ऐकलं नसतं. पण आज मी 8 दिवस झाले गुळ सोडला आणि आज सांगतोय की तू बाळा गुळ खाऊ नको, पोटात जंत होता. तर मी अगोदर सोडला म्हणून त्याला सांगितलं, तेव्हा त्यांना ते पटलं, तेव्हा त्याचा गुळ सुटेल. आमचाच नित्यनेमाचा जरी वेळ नाही आणि आम्ही जर नित्यनेम करून सांगायला कोणाला तर दुसरे काय नित्यनेम करणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे आधी केले आणि मग सांगितले तर त्याचा प्रभाव होतो. अगोदर जे करायचंच नाही ते आपण जर सांगत गेलो तर त्याचा काही उपयोग होत नाही. सद्गुरूचं तसं नसतं. सद्गुरू अगोदर करतात आणि नंतर सांगतात. अगोदर त्यांनी ज्ञान मिळवलंय, अगोदर त्यांनी गुरुच्या पायावर डोकं ठेवलंय, अगोदर त्यांनी गुरुला साष्टांग नमस्कार केलेला आहे, त्यांच्याजवळ गुरुबरोबर त्यांनी चर्चा केलेली आहे, अनेक गोष्टी त्यांनी केल्या. त्यावेळेला त्यांनी आपल्याला सांगितलंय, अगोदर नाही सांगितलं. लक्षात घ्या. त्यांच्या अनुभवाला जेव्हा आलं तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं. अनुभवून सांगणारे हे सद्गुरू आहेत आणि अनुभवा वाचून सांगणारे जीव आहेत. अनुभवातून सांगणारे असतात ते जीव असतात, अनुभव घेऊन सांगतात ते सद्गुरू असतात. लक्षात ठेवा. म्हणून ते अनुभव घेऊन सांगतात, अनुभवून सांगतात. आले अनुभव जगात येत. आले अनुभव जे आहेत ते जगात आहेत. जे आले अनुभव ते जगात आहेत. तुका म्हणे साक्षी आले तरी केली प्रगट. अगोदर आमच्या साक्षीला आलंय, आमच्या अनुभवाला आलंय, तेच आम्ही प्रगट करतो. हे सद्गुरूंचं लक्षण आहे. लक्षात घ्या. आणि अशा सद्गुरूंचं ही प्रथमतः आपण पहिली सेवा त्यांची काय केली पाहिजे, अगोदर त्यांच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. त्याची बंधू चरण श्री गुरुची स्मरण नंतर अगोदर पायावर डोकं तर ठेवलं पाहिजे. आणि डोकंही असं ठेवलं पाहिजे. कसं ठेवलं पाहिजे. आजही आपण डोकं ठेवतो, महाराजांच्या पायावर डोकं ठेवतो, ठेवत नाही असं नाही, ठेवतो. आपण कीर्तन ऐकाय गेलो की त्यांच्या पायावर डोकं ठेवतोच की, ठेवतो. पण मी एक कोणी आहे, म्हणजे मी शेठ आहे, मी सावकार आहे, मी मंत्री आहे, मी आमदार आहे असं म्हणून डोकं ठेवतो. बघा तुम्ही पाया पडण्याची पद्धत. आमदार जर आलाच तर अगोदर तो महाराजाकडे पाहतोय, मग नंतर डोकं ठेवतोय. का? कारण ते अगोदर त्यांना सांगायचं असते की मी आमदार आहे, त्याला अगोदर सांगायचं मी शेठ आहे, मी सावकार आहे. हा भाव मनात धरून जर डोकं ठेवलं साधूच्या पायावर, सद्गुरूच्या पायावर, त्याचा काय उपयोग होणार आहे, काय होणार आहे. याचं कारण आहे अहंकार धरून जर आपण सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं तर आपला अहंकार वाढीस लागेल, कमी होणार नाही. कारण सद्गुरूच्या पायावर डोकं ठेवताना आपण अहंकार घालून आपलं डोकं ठेवलं पाहिजे. लक्षात घ्या. इतकं विनम्र झालं पाहिजे आपण की महाराज माझ्याजवळ काहीच नाही, मी रिकामा होऊन आलो. आपलं अंतःकरण रिकामं करून आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. हा भाव असला पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. डोकं ठेवणं म्हणजे नुसतं वंदन करणं म्हणजे काय. वंदन म्हणजे काय. नम्र झाला होता त्याने कोंडलेले अलंकार. जो नम्र होतो आपलं हृदय मोकळं करतो आणि सद्गुरूच्या पायावर आपलं अंतःकरण मोकळं केलं पाहिजे. आपल्या सौद्यात काही ठेवलं पाहिजे. नेहमी नाही आपल्याला 4 माणसात सांगता येईल, एकांतात सांगा. महत्वाचं काय, आपलं अंतःकरण मोकळं करणं म्हणजे काय. आपल्या अंतःकरणामध्ये जी पापं आपण केलेली आहेत आतापर्यंत केलेली पापं, आपण काय एक पाप केले का. अनेक पापं आपण केलेली आहेत आतापर्यंत. असा कोणीच नाही की गुरुजीकडे याच्या अगोदर कोणी पाप केलं नाही, कारण आपण पापीच होतो.
अनेक चुका आपल्याकडून घडलेल्या आहेत आणि ह्या चुका आपल्याकडून घडलेल्या ह्या चुका समर्थपणे माफी करण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे. सद्गुरूला लक्षात ठेवा. देव कधी चूक माफ करत नाही. देव कधीही चूक माफ करत नाही. चूक जर आपली माफ करत असेल तर ते फक्त सद्गुरू आहे. लक्षात ठेवा. चूक माफ करत असतील, आपले अपराध क्षमा करत नाही, अपराध क्षमा करत असतील तर ते फक्त सद्गुरू आहेत, संत आहेत. आणि म्हणून आपलं हृदय त्यांच्याजवळ आपण मोकळं केलं पाहिजे. आपण पापी आहोतच नाही, आपल्याला 4 माणसात सांगता येत आहे का नाही. मूक दृष्टीने त्यांचं आपण जेव्हा पाया पडतो ना त्यावेळेला आपल्या मनात आपले विकार, आपले अपराध आपण त्याच्या पायावर समर्पण करा. मूक दृष्टीने मनात कल्पना करून की सद्गुरुनाथा मी तुमच्या पाया पडतोय, पण पाया पडायचा सुद्धा माझा अधिकार नाही हो, कारण मी अनंत पापराशी आहे. मी अनंत पापराशी आहे. पतित पतित मी त्रिवाचा पतित असा मी आहे. आणि म्हणून मला क्षमा केला. केले अपराध पुरुषोत्तमा, हे पुरुषोत्तमा मी अनंत अपराध केलेले आहे आणि अनंत अपराध तुम्ही हे माझे क्षमा करा सद्गुरू आहे, कारण तुम्ही पुरुषोत्तमच आहात. आणि म्हणून माझ्या करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ही अशी विनवणी आपण मूक, आपल्याला उघडपणे नाही सांगतायत, मूक दृष्टीनं करा. पायावर दर्शन करताना करा, समाधीवर दर्शन करताना करा. आणि ज्या वेळेला आपण असं विनम्र भावना आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवू, त्याच्याकरता त्यांच्या पायावर ठोकायचं एक क्षमा मागण्याकरता. वंधूचरण श्री गुरूंचे कशाकरता? केलेल्या अपराधाची क्षमा मागण्याकरता प्रथमतः वंदन त्याच्याकरता आहे अगोदर. कारण आपण जीव आहोत ना, जीवाने जे नमस्कार करायचा आहे ते जीवाचे अपराध क्षमा करण्याकरता नमस्कार करायचा आहे. नमस्कार करायचा अपराध क्षमा करण्याकरता. त्याच्यानंतर आपण आपली अवस्था वाढवत न्यायची आणि नंतर जे आपल्याला त्यांच्यावर नमस्कार करायचा आहे, नंतर जो नमस्कार करायचा आहे तो नमस्कार अगोदर जीव म्हणून नमस्कार, अगोदर जीव म्हणून नमस्कार आणि नंतर शिष्य म्हणून नमस्कार. दुसरा नमस्कार काय म्हणून करायचा? शिष्य म्हणून करायचा. लक्षात ठेवा. आणि शिष्य म्हणून कसा करायचा आहे? की आपलं संपूर्ण समर्पण, संपूर्ण तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकल. लक्षात घ्या. तनानं मनानं जीवानं, तनु मनु जीवे शब्द वापरले. तनानं आपण शरणागती स्वीकारली पाहिजे, मनाने आपण शरणागती स्वीकारली पाहिजे आणि जीवानं आपण आपली शरणागती स्वीकारली पाहिजे. आपण स्वीकारली म्हणजे काय काय मोठी आहोत का आपण? आपण फार मोठे नाही. परब्रह्म परमात्मा सद्गुरु सच्चिदानंद नसणारा श्रीकृष्ण परमात्मा तोही सांदीपणीशी शरण. तो सुद्धा कोणाला शरण आहे? सांदीपणी ऋषीला शरण आहे. लक्षात घ्या. भगवान प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती, पण ते सुद्धा वशिष्ठाला शरण आहे. मग जर वशिष्ठाला शरण जर परब्रह्म जात असेल, वशिष्ठाला शरण पूर्ण ब्रह्म अवतार जर श्रीकृष्ण परमात्मा जात असेल तर आपण एक कशी आहोत? आपण काय त्याच्यापुढे काय करायचं? परंतु ते काय शरण गेले? वास्तविक त्यांना काही ज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून त्यांना शरण जाण्याची गरज नव्हती. पण हा शिष्य संप्रदाय, ही गुरु परंपरा अनादी काळापासून चालली, पुढे चालावी याच्याकरता त्यांनी आदर्श हा घालून ठेवला आणि म्हणून आदर्श आपल्याला घालून ठेवला. म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे. ते जर श्री गुरुला शरण आहे तर आपण श्री गुरुला शरण का जाऊ नये? लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानाची गरज होता का? कैवल्याचा पुत्र होता ज्ञानेश्वर महाराज, आहे का नाही? ज्ञानाची मूर्ती होते ज्ञानेश्वर महाराज, चैतन्याचा ज्वाळा होते ज्ञानेश्वर महाराज. पण तेही ज्ञानेश्वर महाराज श्री गुरूंचे निवृत्तीनाथांना शरण गेले. कशा करता? कारण त्यांनी आदर्श घालून दिला की मी जरी पूर्ण असलो, कारण आपण पैठणच्या सभेमध्ये आपल्याला माहित आहे तिथं म्हटली मुक्ताबाई, ब्राह्मण जेव्हा त्यांना हे पुरला तेव्हा काय दादा यांना शरण जाण्याची काय गरज आहे? काय गरज आहे? आपण तर पूर्ण ब्रह्म ज्ञान आहात. पण तरी सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांनी तिथं काय वर्णन केलं? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नाही, मुक्ता तसं नाही. अगं आपण जर शरण नाही गेलो
आपण जर नाही ऐकलं तर बाकीचे लोक काय ऐकणार आहेत? म्हणून यांचं ऐकण्याकरता, याने जो निर्णय दिला तो ऐकण्याकरता आपण त्यांचं ऐकलं पाहिजे, आपला आदर्श ठेवला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांना शरण गेले. लक्षात घ्या, एवढे मोठे संत असणारे, इतकी व्यापक दृष्टी असणारे, पण ते जर संत ज्ञानेश्वर महाराजांना जर निवृत्तीनाथ महाराजांना शरण दिले असतील तर आपण ते जीवकुटीतले अगदी खालचे माणसं आहोत. म्हणून आपण शरण जावं. म्हणून प्रथमतः जीव म्हणून शरणता आहे आणि दुसरा जो नमस्कार आहे तो शिष्य म्हणून नमस्कार आहे. लक्षात घ्या, शिष्य म्हणून नमस्कार आहे. आणि शिष्य म्हणून नमस्कार करताना आपण नमस्कार असा केला पाहिजे की आपण देव सद्गुरुनाथ आम्हाला तुम्हाला पूर्णपणे समर्पण आहे. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी, तोहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर नदीचा जर पार उतरणारे कोण असतील तर ते सद्गुरू आहेत. म्हणून या सर्व भावाला आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, सर्व भावांना शरण गेलं पाहिजे. आणि ही परंपरा आजची नाही, अनादी काळापासून आलेली आहे. आणि अनादी काळाची परंपरा ही पूजेची परंपरा आहे. आजच्या दिवशी व्यास म्हणजे व्यापकता, व्यापकाला आपण शरण जातोय. व्यापकाचं ज्ञान ज्याच्यामध्ये आहे त्यांना आपण शरण जातोय. व्यापकुपी एकेदिशी हे वाप होईल अशी, ते करावी ठेली आपैशी दुजे नवीन. ही अवस्था कोणाची? सद्गुरूची आहे. लक्षात घ्या, दुजे नवीन म्हणजे द्वेषाविन व्यापकता जी आहे ती फक्त सद्गुरूच्या स्वरूपामध्ये आहे. आणि ती सद्गुरूच्या स्वरूपात असल्यामुळे, सद्गुरूच्या ज्ञानात असल्यामुळं आपण त्यांना सर्व भावानं शरण जावं, सर्व भावानं शरण जावं. त्याच्यात तनु आपले भेटे साडेचे एक पण त्याचे नाव शरण मज येणे गा महाराजांचा. आपल्या भेदाने आपण त्यांना शरण जावं, आपला भेदच राहू नये इतकं आपण त्याच्या एकनिष्ठतेने शरण गेलं पाहिजे. आणि आपलं सर्वस्व त्यांना अर्पण केलं पाहिजे. तनु मनु जीवे. लक्षात घ्या, तनानं आपण शरण गेलं पाहिजे. सद्गुरू सदेह जर असतील तर त्याची आपण शरीराने सेवा केली पाहिजे. या स्थूल शरीरानं स्थूल शरीराची सेवा केली पाहिजे, तनाने सेवा केली पाहिजे. त्यांच्या म्हणजे काय केलं पाहिजे? त्यांच्या आश्रमात असणारं, त्यांच्या घरी असणारे जी काही कामं आहेत ती आपण केली पाहिजे. त्यांचा आश्रम असेल तर आश्रमातलं कामं केली पाहिजे. त्यांचे ग्रस्ताश्रम असतील तर ग्रस्ताश्रमाची आपल्याला जी करावी वाटते ती करावीशी वाटतं ती आपण कामं केली पाहिजे. जी आपण त्याच्या इथली जी सगळी कामं केली पाहिजे. इथं अनेक कामं आहेत. लक्षात घ्या, अनेक कामं आहेत. आता बापूंनी सांगितलं की जर कोणाला ओझं वाटत असेल, ओझं काय? सद्गुरूचं ओझं वाटूच नाही. खरं म्हणजे याचं ओझं मानण्याचा काय प्रश्न? ओझं काय? आपण काय देतोय तरी काय आपण आहे का नाही? तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊया माहेर दिनाची. अहो जीव सुद्धा वळून टाकावा, आपला जीव. लक्षात घ्या, जीव वळून टाकावा. तिथं शरीर काय? शरीर तर इतकंची ते नासक आहे. लक्षात घ्या, पण तणाला आपण शरण गेलं पाहिजे. लक्षात घ्या, तणाची शरणता ही सुद्धा काही काळापर्यंत आवश्यक आहे, लक्षात घ्या. कारण तणाने जर सेवा केली, आपल्या शरीराने जर त्यांच्या शरीराची सेवा केली तर त्याच्यामुळे गुरु संतुष्ट होतात. आणि संतुष्ट होऊन मग सांगितलेच ना, मग अपेक्षित आपुले तेही सांगितले दुसरे जेणे अंतःकरण बदले संकल्पा नये. लक्षात घ्या, मला सांगा एकलव्यानं केलं काय होतं त्याच्यापुढं? त्यांना द्रोणाचार्याने त्यांना स्वीकारलं नाही, आहे का नाही? पण तरी सुद्धा त्यांनी द्रोणाचार्याचा पुतळा तयार केला आणि पुतळा तयार करून त्या पुतळ्याची सेवा केली. द्रोणाचार्याने पुतळ्याची सेवा केली आणि त्या पुतळ्याची सेवा करून आपल्या मानसवृत्तीनं त्यांच्यावर सगळा भाव ठेवून युद्धकार्यामध्ये तो अगदी निपुण झाला, आहे का नाही? कोळी त्रिव जगती एकवती केली. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. श्री गुरुचरी नावे माती डोंगरी जयापाशी होती, कोळी त्रिजगवती एकवती केली, आहे का नाही? मातीचाच पुतळा होता तो. पण भाव जर असेल, अंतःकरनिष्ठ जर भाव असेल तर त्या भावानं काहीही होऊ शकतं. दगडात देव नाही असं कोणी म्हणू नये. कारण देव जर सर्वत्र असेल तर तो दगडात नाही का?
गुरुजी एक पूर्व नेहमी सांगायचे आहे का नाही. गुरुजी म्हणायचे की प्रतिमा तो देव कैसा नव्हे, आहे का नाही, आहे का नाही. प्रतिमा तो देव कसं नाही. जर सगळीकडे जर परब्रह्म व्यापक असेल तर प्रतिमेत देव नाही का. पण प्रतिमेत देव आहे ही भावना आपली असेल तर, लक्षात घ्या, प्रतिमेत देव आहे ही भावना आपल्यात असेल तर, आहे का नाही. पण प्रतिमेत देव आहे ही भावना ठेवून जर आपण भाव ठेवून जर आपण सेवा केली तर प्रतिमेत सुद्धा देव प्रगट होतो. नामदेवरायासाठी देव प्रगट झाला. नामदेवराच्या हातचा नैवेद्य खाल्ला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. लक्षात घ्या, प्रतिमेत सुद्धा देव आहे. कारण परमात्म्याची व्यापकता पण तेवढा भाव, तेवढा उत्कट भाव आपल्या अंतःकरणात जागृत व्हायला, तेवढी भक्ती, तेवढं प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण झालं पाहिजे. म्हणून आपण प्रथमतः आपल्या शरीराने सेवा केली पाहिजे, तनाने सेवा केली पाहिजे. लक्षात घ्या. आणि त्याच्याकरता पहिली अवस्था आहे आपण वंदन केलं पाहिजे. ही पहिलीच अवस्था आहे. म्हणून शिष्य म्हणून आपण त्यांना वंदन केलं पाहिजे. शिष्य म्हणून प्रथमतः, नंतर मला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून वंदन केलं पाहिजे. तनानं ही सेवा कशाची, तनानं. लक्षात घ्या. साष्टांग दंडवत जे म्हणतो आपण, साष्टांग दंडवत याचा अर्थ काय, 8ही अंग टेकली पाहिजे आपली, असं सरळ पडलं पाहिजे. दंडवत दंडापरी काही उरी नुरेना. साष्टांग दंडवत जर आपण केलं तर आपली 8ही अंग जर भूमीला टेकवले तर त्याला म्हणतात साष्टांग दंडवत. आणि असं दंडवत केलं तो खरा नमस्कार आहे. म्हणून तो नमस्कार, तो वंदू चरण श्री गुरुचे. लक्षात घ्या, श्री गुरुच्या पायात साष्टांग दंडवत घालायचे. हे तनाने केलेली सेवा आहे. दंडवत ही सुद्धा कशाने केलेली सेवा आहे, तनाने केलेली सेवा आहे. आपल्या तनाने इथं झाडून काढणं ही सुद्धा त्यांची सेवाच आहे. त्यांच्या अंग चेपणं ही सुद्धा सेवाच आहे. लक्षात घ्या. आणि ही सेवा कशा करता, दंडवत ही सेवा कशा करता करायची की फक्त सद्गुरूची संतुष्ट व्हावे, त्याला संतुष्ट करण्याकरता. कारण जोपर्यंत ते संतुष्ट होत नाही, जोपर्यंत ते प्रसन्न होत नाही, तोपर्यंत त्यांची कृपा आपल्यावर होणार नाही. लक्षात घ्या. म्हणून आपण इतकं एकनिष्ठ असलं पाहिजे त्या तत्वाबरोबर, गुरुतत्वाबरोबर. तनु वाचा चित्ते, बघा दुसरी, तनु वाचा चित्ते नाही गती दुसरी गोष्टी ते एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. ज्ञानेश्वर महाराज. तनु वाचा चित्ते, तिथे तसं आहे. तनु म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, आणि चित्त म्हणजे चित्तान. नाही गती दुसरी गोष्टी ते. दुसऱ्या गोष्टीचा कानावर स्पर्शच होऊ द्यायचा नाही. लक्षात घ्या. ऐकलं तर चिंतनच ऐकलं पाहिजे, केलं तर चिंतनच केलं पाहिजे, बसलं तरी चिंतन केलं पाहिजे, उभारलं तरी चिंतन केलं पाहिजे. नाही गती तुझी गोष्टी ते. माणसाला महाराज बाकीच्या गोष्टी ऐकण्यात फार आवड वाटते. म्हणून तर आमच्यासारखी महाराज विनोद करायला येतो. विनोदाचार्य आम्ही का झालो, कोण आपण मागेच सांगितलं होतं. विनोदाचार्य ही काय पदवी आहे का, कोण्या विद्यापीठातून मिळालेली नाही, नाही का. कोण्या विद्यापीठाने पदवी दिली नाही. विद्यावाचस्पती पदवी आहे काशी विद्यापीठाची, न्यायाचार्य आहे, वेदांताचार्य आहे. पण विनोदाचार्य कुठं पदवी आहे का. पण आम्हाला अशी सवय लागली, आम्हाला तीच ऐका वाटते, आहे का नाही. आणि ते जर ऐका वाटत असेल तर आपण किती खाली आहोत याचा आपला आपण विचार करायला पाहिजे. लक्षात घ्या. ज्याच्या त्याने विचार करायला पाहिजे ऐकणारे श्रोत्याने की आपल्याला काय आवडतं. आपल्या आवडीवर अवलंबून आहे की आपण कुठे आहोत. आपल्या आवडीवर अवलंबून आहे की आपण कोणत्या अवस्थेत आहोत. आपल्याला जर श्री गुरु आवडत असतील तर आपण गुरु भक्त आहोत. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला गुरु इतके आवडावे, सद्गुरू इतके आवडावे की सद्गुरूचं आपण चिंतन केलं पाहिजे. सद्गुरूचं चिंतन केलं पाहिजे म्हणजे सद्गुरू जे सांगितलं तेही चिंतन केलं पाहिजे. म्हणून सद्गुरूची एक सेवा आहे, तनु वाचा चित्ते किंवा तनु म्हणू जीवे. माणसाने मनाने चिंतन केलं पाहिजे. आणि मनाने चिंतन करण्याकरता ही ओवी आहे, जयाचे केली नर होय सकळ विद्यार्थी अधिकार. बघा इथं शब्द काय, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, सद्गुरूचं स्मरण केलं पाहिजे. सद्गुरूचा सदेह देह हा डोळ्याचा विषय आहे. सद्गुरूचा पंचमहाभूतीकृत देह जो आहे ना, हा डोळ्याचा विषय आहे. लक्षात घ्या.
पण सद्गुरूचं अंतःकरण हा मनाचा विषय, सद्गुरूचं स्वरूपभूत ज्ञान हा मनाचा विषय. लक्षात घ्या. देहानं आपण पायावर डोकं ठेवलं, देहानं म्हणजे आपल्या या शरीराचं डोकं, त्या पंचमहाभूताचं डोकं पायावर ठेवलंय आणि मनामध्ये जर विचार दुसरे असतील तर त्या नमस्काराला काही किंमत नाही. लक्षात घ्या. आपल्याला प्रत्येकाला दोन मन आहे, प्रत्येकाला दोन मन आहे. एक त्याला म्हणतात अंतर्मन आणि एक म्हणतात बाह्यमन. दोन मन, दोन मन. बघा पूजा करत असताना सुद्धा आपली दोन मन आहे. एक मन आपलं पूजेत बसलेलं असतंय, एक मन म्हणतंय पूजा कर, आणि ते दुसरं मन म्हणतंय अरे किती वेळ बसतो, चालू उठ. लक्षात घ्या. त्याला बाह्यमन म्हटलेलं आहे. जे मन आपल्याला बाह्य ओढून येते ना त्याला बाह्यमन म्हटलेलं आहे. आणि जे मन आपल्याला आज ज्ञानाशी आत्मनिष्ठ करते ना त्याला म्हणायचं अंतर्मन. पण मनाची सारखी पिढा चालू आहे, सारखं सतत चालू आहे यांचा संघर्ष. लक्षात घ्या. जसं तुकाराम महाराज म्हणतात तर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रश्न, अंतर्बाह्य जगाने मन. बाह्य आम्हाला जगाशी संबंध आहे आणि अंतर आमच्या आतल्या या विकाराशी संबंध आहे. जग आणि मन आहे का नाही. बाह्य जगाशी आणि अंतर आमच्या मनाशीच आमचा वाद आहे. आणि हे अंतर्मन इतकं हे आहे, या अंतर्मनासाठी सगळा परमार्थ आहे. म्हणून अंतर्मन आपलं इतकं सद्गुरूच्या चरणावर आपण समर्पित केलं पाहिजे की आपण सद्गुरू शिवाय देवाशिवाय चिंतन नाही केलं पाहिजे. तू म्हणे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी माझा एकादे. माझे निर्णुसंधान देख संकल्प जाणे शेक, मध्याची चोख याचे नाव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. लक्षात घ्या. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मनानं स्मरण करणं हे देहाच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून मनाने वंदन करा. मग तुम्ही कुठे असा, आपण नेहमीच सांगतो, आपण नेहमीच चिंतन करतोय की आपण घरी आहोत. पण तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर समाजचं दर्शन तुम्ही रोज घेऊ शकता. मनानं दर्शन घेऊ शकता. मनाने समाधी आठवा, आज समाधीवर पाय डोकं ठेवा, डोकं ठेवा समाधीवर, दर्शन घेऊ शकता. हे मानसिक दर्शन आहे, हे मानस दर्शन आहे. हे आपण कुठेही असलो तरी घेऊ शकतो, कोणा जंगलात असलं तरी घेऊ शकतो, घरात असलं तरी घेऊ शकतो. आणि मनाचं दर्शन हे अतिशय श्रेष्ठ दर्शन आहे. लक्षात ठेवा. कारण मन समर्पित केल्याशिवाय मनाला दर्शन होत नाही. त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो, मन एकाग्र करावं लागतं. मन एकाग्र केलं पाहिजे, मनाचं चिंतन केलं पाहिजे, मनाने चिंतन केलं पाहिजे, अहोरात्र केलं पाहिजे. लक्षात घ्या. रात्रंदिवस केलं पाहिजे भगवंताचं चिंतन, चालता बोलता केलं पाहिजे. कधीही करा. चिंतनाला काही वेळेची गरज नाही. लक्षात ठेवा. नामस्मरण करायला वेळेची गरज नाही. तू म्हणे मीची कधी नाही बोलूया, माझ्या म्हणजे प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझा एकाच आहे. लक्षात घ्या. मन, लक्षात घ्या. हे मन हे आंतरिक मन, आंतरिक मन आणि बाह्य मन. लक्षात घ्या. तर महाराज हे वंदन दोन्ही आहे. आंतरिक मनानं आपण घरी बसून सुद्धा समाधीला नमस्कार करू शकतो. म्हणजे म्हणे करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काय कामाशी, कळावे ते अशी करे अंतळीचे, फळ द्यायचे चित्त बीजायचे. महाराज कळावे ते कळे, त्यांना कळते ना. ज्यांना कळायचं त्यांना कळायला पाहिजे. लक्षात घ्या. ज्यांना कळायचं त्यांना कळायला पाहिजे. बाकीच्या लोकांना कळवून देण्याची काही गरज नाही. आणि बाकीची कळवून देणं म्हणजे आपलं त्याच्या दंभात मोडल्याचं आहे. कदाचित 10 खेप पाया कशाला पडतात. 10 खेप पाया करून काय होत नाही. एकदाच पाया पडा, पण समर्पित होऊन पाया पडा. लक्षात घ्या. आणि मनानं समर्पित होऊन पाया पडा. म्हणून त्याची वंदुचरण श्री गुरुचे मनाने केले पाहिजे. मनानं सगळं केलं पाहिजे. आणि सगळं हे मनच आहे करणारं. लक्षात घ्या. कारण आपण सांगतो मनावे म्हणून शाराम कारण मोक्ष म्हणून मनाने केलं पाहिजे. म्हणून वंदू शरण श्री गुरुचे कशा करता, अगोदर त्यांना प्रसन्न करायसाठी, अगोदर समर्पित होण्याकरता, तनानं समर्पित होण्याकरता, वाचन समर्पित होणं, मनानं समर्पित होण्याकरता अगोदर दंडवत आहे. त्याच्यानंतर शिष्य म्हणून आपण वंदू चरण श्री गुरुचे. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आपले अपराध क्षमा करण्याकरता आपण पाहून गेलो. त्याच्यानंतर त्यांची कृपा होण्याकरता, कृपा होण्याकरता म्हणजे आपल्याला बोध मिळण्याकरता नमस्कार. लक्षात घ्या. बोध मिळावा म्हणून नमस्कार. कारण हा भाव एकापेक्षा एक चढते भाव आपण ठेवले पाहिजेत.
ऐका, म्हणून महाराज म्हणतात की आपण सद्गुरूच्या ठिकाणी गेल्यानंतर सद्गुरूच्या ठिकाणी मनोमन असं चिंतन केलं पाहिजे. मनोमन हा तुम्ही करून पहा. मनोमन जर चिंतन केलं की आज सद्गुरू, तुम्हाला अनुभव आहेच, मी सांगायला कशाला पाहिजे, सगळ्या साधकांना अनुभव येतो. इथं जितके आलेत ना सगळ्यांना साधकांना अनुभव येतो की आपण जर एखाद्या वेळेला मनोमन असं सद्गुरूची आठवण केली आणि आपण गुरुजीजवळ आलो तर गुरुजी नेमकी तीच होई सांगायचे आणि आपल्या अंतःकरणात संशय जायचे. सगळ्यांना अनुभव, सगळ्यांना अनुभव आहे का नाही? का? कारण आपण तर घरी होतो, पण आपण घरी चिंतन केलं की आपल्याला ही होई आपल्याला गुरुजीने सांगितली पाहिजे आणि नेमकी सांगण्याच्या ओघात गुरुजी तीच होई सांगायचे आणि आपला संशय निवृत्त व्हायचा. सगळ्यांचा अनुभव आहे. का? मनाने चिंतन केल्याचा परिणाम आहे. लक्षात घ्या. म्हणून मनाने आपण शरणागती स्वीकारली पाहिजे. म्हणून काया वाचा मन आपण आहे आणि वाचनातच चिंतनच केलं पाहिजे, काही प्रश्नच नाही. म्हणून आपल्याला जर काय आवडलं पाहिजे, आपल्या आवडीवर अवलंबून आहे. आपल्या आवडीवर आपण कुठे आहोत ते आपण आपल्यालाच तपासायचं आहे. दुसऱ्याला सांगायचं विचारायचं कारण नाही कोणालाही. आपण कुठे कोणी अवस्थेत आहोत ते आपलं आपल्यालाच कळते, आपलं आपल्यालाच कळते. आपण चिंतन करत असताना जर नेहमी सांगत होतो मी की संसारातले जर विषय आवडत असतील, म्हणजे संसार जर तुम्ही ध्यान करत असताना सद्गुरूचं देवाचं ध्यान करत असताना संसारातला जर विचार आला ना तर पटकन उठून बाजूला जा, बाहेर जा, बाहेर फेरफटका मारा, 10-5 मिनिटं तिकडे इकडे फिरा आणि पुन्हा येऊन बसा. पण त्याच अवस्थेत ध्यान करू नका, कारण त्या अवस्थेत ध्यान केलं तुमचं इतकं मन पुन्हा विचलित होईल एखाद्या वेळेला की खूपच बाजूला घेऊन जाईल. ते फेटका आलेच ना मन. मी तर या मताचा माणूस आहे बरं का, मी या मताचा जीव आहे. तुम्हाला जर चहा पिवा वाटला ना, चहा पिवा नंतर देवाच्या पूजेला बसा, काय हरकत नाही. पण चहात मन ठेवून देवा पूजेला बसू नका. अगोदर पूजा पिया ना, काय बिघडते आजी अगोदर पिला तर काय बिघडत नाही. आंघोळ केल्या केल्या अगोदर चहा पिया आणि मग देवपूजेला बसा. पण नंतर मात्र पूजा करताना चहाची आठवण करू नका. हे करत मनाने करा. हे महत्वाचं आहे. लक्षात चिंतन करताना हे महत्वाचं आहे. आणि आपण चिंतन करत असताना आपण ही पहिली पायरी यातली वंदू चरण श्री गुरुचे लक्षात ठेवा. याच्याविषयी एकापेक्षा एक पायऱ्या आहेत आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं स्मरण. जयांची केली स्मरण. अगोदर वंदन, आपण अगोदर वंदन घेतलं, त्याच्यावर खूप बोलण्यासारखे, कोणी कसा नमस्कार केला वगैरे, पण जयांची केली स्मरण सगळ्यात महत्वाचं आहे. स्मरण स्मरण. कारण हे लक्षात घ्या, शरीरानं स्मरण, स्थूल शरीरानं स्मरण होत नसतं, लिंग शरीरानं स्मरण होत आहे. स्मरण करणारे आपल्यात दोन आहेत, एक मन आणि दुसरं चित्त. स्मरण करणारे कोण आहे? चित्त आणि मन. चित्तानं चिंतन होते आणि मनाने चिंतन होते आणि बुद्धीने विचार होतो. लक्षात घ्या, बुद्धीने विचार करायचा आहे, बुद्धीने विचार करायचा आहे आणि पक्का विचार करून मग चित्तानं चिंतन करायचं आहे. पण मनपूर्वक चिंतन करायचं आहे, कारण मनाची सहायता असल्याशिवाय कोणतंच कार्य साध्य होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून कार्यसिद्धी जर व्हायचं असेल तर मनपूर्वक आपण चिंतन केलं पाहिजे. चित्ताचं काम चिंतनाचं आहे, तर ज्यावेळेस मनपूर्वक चिंतन होईल ना त्यावेळेस मन आणि चित्त एक होत आहे. लक्षात घ्या, मनपूर्वक चिंतन म्हणजे काय? मन आणि चित्त एक होत आहे. मनपूर्वक विचार म्हणजे काय? मन आणि बुद्धी एक होते. पाहता पाहता तीच झाली. अशा प्रकारचं करता करता तेच झालं पाहिजे आपण. आणि म्हणून महाराज म्हणतात की अशा प्रकारचं आपण चिंतन करत असताना महत्वाचं आहे स्मरण. जयाची केली स्मरण स्मरण. हे बघा, आपण वैखरीनं सद्गुरूचा जप करतो किंवा देवाचा जप करतो. जप करतो आपण, करत नाही असं नाही. बरेच इथले आलेले सगळे जप करतात. देवाचं नाव सगळे घेणारे, देवाचं नाव घेणारे आहेत म्हणूनच इथं आले. देवाचे नाव घेणारे काही इथं येत नाही, कारण देवाचे नाव घेतले म्हणून देवाची कृपा झाली, म्हणून त्यानं आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलं, म्हणून आपण इथं आलो आहे का नाही. म्हणजेच देवाचं चिंतन आपण करतो, देवाचं नाव घेतो आपण. पण देवाचं नाव घेणारे काही वैखरीनं माणसं आहेत, वैखरीनं घेणारे. वैखरीने नाव घेणं याला नाम स्मरण म्हणत नाही, नाम जप म्हणतात. त्याला काय म्हणतात? नाम जप म्हणतात. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर केला म्हणजे वैखरीच्या पलीकड परापश्यंतीकडे जर आपण गेलो, मध्यमा पश्यंती आणि परा लक्षात घ्या, तर
आपण ओठ न हलवता जर भगवंताचं चिंतन किंवा सद्गुरूचं चिंतन केलं तर त्याला उपांशू जप म्हणतात. वैखरीच्या पलीकडचा कोणता जप आहे? उपांशू जप आहे. आणि त्या उपांशू जप जर केला तर वैखरीनं केलेल्या 100 जप केला ना त्याच्यापेक्षा 1000 पट फळ त्या उपांशू जपांमध्ये मिळतंय असा शास्त्राने निर्णय केलेला आहे. लक्षात घ्या, शास्त्र सांगते. म्हणून आपण मनोमन जप करणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून त्याला म्हणतात स्मरण. म्हणून यस्य स्मरण मागेनं जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मय विष्णवे प्रभ विष्णवे. लक्षात घ्या. म्हणून जयाचे केले स्मरण याचा अर्थ स्मरण हे मनाने आणि चित्ताने एकत्र होऊन जर केलं तर ते स्मरण होतं. आणि हे स्मरण हे आपण गुरु भक्तांनी केलंच पाहिजे. गुरु भक्तांनी केलंच पाहिजे. कोणतं स्मरण करावं त्याच्यामध्ये सेवेमध्ये हे बघा, सेवेमध्ये 2 प्रकार आहेत. त्यांचं नामचिंतन करणं ही सेवाच आहे. तरुवाच्याची ते आपण जे म्हणतो ना, सद्गुरूची सेवा असो देवाची सेवा असो, ही त्यांचं नामचिंतन करणं ही एक सेवाच आहे. लक्षात घ्या, ही सेवाच आहे. त्यांची सांगितलेलं जे आहे ते ऐकणं म्हणजे आज्ञा पाळणं ही त्यांची सेवाच आहे. ही त्यांची सेवाच आहे. लक्षात घ्या, त्यांची आज्ञा पाळणं ही सेवाच आहे. आणि त्या सेवेकरता अत्यंत लीन होऊन राहणं ही त्यांची सेवाच आहे. लक्षात ठेवा. प्रत्येक भूतमात्राशी लीन होणं, भूतमात्राबरोबर प्रेमानं वागणं. भूतमात्रा याचा अर्थ असा नाही प्रेमानं वागणं म्हणजे तुम्ही कठोर बोलूच नका असं नाही. लक्षात घ्या, जर चुकत असेल एखाद्याचं तर त्याला कठोर बोललं पाहिजे. संत सुद्धा बोलले. जर अनेक वेळा सांगून ऐकत नसेल तर त्याला दुसरा इलाज काय नुसता. त्याच्यामुळं एखाद्या वेळेला संताला बोलावं लागतं. संतही बोलले, रागावले असं काय नाही. आपला अधिकार नाही तो बोलण्याचा, माझा अधिकार नाही. पण सद्गुरूने रागावलं तर काय हरकत नाही. लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात पण सद्गुरू जर रागावले ना तर त्या सद्गुरूने रागावले तर त्यांचा राग आपण कधी करू नये. नाही तर सद्गुरू रागावले आणि त्यांचाही आपण रागावर राग जर केला तर आपल्या फळात नरकाशिवाय दुसरं काही प्राप्त होणार नाही. नरकाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर जीव सद्गुरूला शरण गेला तर त्याचा तो गवताचा जीव असला तरी तो ब्रह्म उपरला आहे का नाही. आणि ब्रह्मा तृणातळी जाय उदाशी जेणे आहे का नाही. म्हणून जयाचे कृपा सावा आहे जीव ब्रह्म उपरला आहे का नाही. म्हणजे जर गवत जरी असेल, गवताच्या याला जन्माला गेला जरी इतका खालचा जीव असेल पण त्याने गुरुची कृपा जर झाली तर तो ब्रह्मोत्पाला प्राप्त होईल. पण ते जर उदास झाले तर मात्र आपल्याला गवताच्या काळीचा पण जन्म मिळणार नाही, नरकातच जावं लागेल. लक्षात ठेवा. म्हणून गुरुच्या रागावर आपण राग करू नये हे पथ्य आपण पाळलं पाहिजे. म्हणून त्यांची आज्ञा पाळणं शिरसाबंद हे अतिशय महत्वाचं आहे. त्यांची आज्ञा सतत पाळली पाहिजे. ते जे सांगतील ते लक्षात ठेवा. ते सांगतील ते कोणाला काय सांगतील हे सांगता येणार नाही. कारण त्यांना माहित आहे कोणाला काय सांगायचं ते. त्यांना माहित आहे कोणाला काय सांगायचं ते. लक्षात घ्या. कारण त्यांना माहीत असेल म्हणूनच गुरुजी मला म्हणले तू संन्यास घेऊ नको. मी गुरुजीला म्हटलं होतं गुरुजी मी संन्यास घेतो कशाला आता हे करायचं आहे. गुरुजी म्हणजे नाही मुकाट्याने घराकडे जाय. त्यांना माहीत असेल याला विषय आवडत नाही तर मग विषय आवडत नाही त्यांना कळते ना ते. याला विषय आवडत नाही मग याला संन्यास घ्यायला लावून काय फायदा. म्हणून त्यांनी घराकडे पाठवलं बाबा तू घरी जा आणि विषय आवडण्याचा प्रयत्न कर. त्यांचा तो संकल्प असेल कदाचित त्यांचं काय असेल ते. घराकडे पाठवण्याचा उद्देश त्यांचा तो असेल की बाबा या जीवाला आवडत नाहीत विषय म्हणून विषयातच याला लोटून देऊ द्या आणि विषयात जाऊन तू चिंतन कर असा त्यांचा संकल्प काहीतरी असेल. त्यांचा त्यांना माहीत. घराला पाठवण्याचा उद्देश त्यांचा त्यांना माहीत. पण ते जाणले त्यांनी पाठवलं घराकडे जावं लागलं त्यांच्या आज्ञेनुसार. मग ही आज्ञा पाळली पाहिजे. लक्षात घ्या. आणि आज्ञा पाळणं ही सगळ्यात मोठी श्रेष्ठ सेवा आहे. सर्वात श्रेष्ठ सेवा आज्ञा पाळलीच पाहिजे. तुका म्हणे शेषे शेवीन आवडी वचन न बोली देते. ते जे बोलले ना ते आपल्याला शिरसावले असलं पाहिजे. ते काही म्हणू त्यांनी काही म्हणू द्या तोच धर्म आहे बस.
ते जे म्हणतील तो धर्म. अहो नीती जिया माझी जियाने असे महाराजांनी म्हटलेलं आहे का नाही, की सगळी नीती जयाची निलिमाची नीती जियाने असे, अशा प्रकारे ते धैर्य मंडपाचे स्तंभ, ते आनंद समृद्धीचे कोंब ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणून महाराज म्हणतात त्यांची आपण आज्ञा पाळली पाहिजे. लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, सद्गुरूला कधीही एकार्थवाची बोलू नका. एकार्थवाची कधीही सद्गुरूच्या बाबतीत आपला शब्द न आला पाहिजे. सद्गुरूच्या जवळ आपण कधी आसनाला लावून बसू, कमीत कमी साधक म्हणून काही नियम आपण पाळले पाहिजे. लक्षात घ्या, फार महत्वाच्या गोष्टी. कारण का, त्यांची प्रसन्नता आपल्याला प्राप्त करायची. जर देहधारी सद्गुरू असतील तर, आता गुरु आपल्याला सांगायला नाही म्हणून आपणच आपल्या अंतःकरणात असणारा त्याने दिलेला जो बोध आहे त्या बोधाला सद्गुरू माना. आणि तुमच्या मनामध्ये सद्गुरूचं स्मरण करून तुमचं सद्गुरूचं स्मरण करून त्यांना विचारत जा, स्मरण करायचं आणि त्यांना विचारायचं, गुरुजी मी आता काय करू. गुरुजी बरोबर तुम्हाला निर्णय देते. लक्षात घ्या, अनुभव घेऊन पहा. आणि जर निर्णय नाही दिला तर करायचंच नाही, प्रश्न नाही. लक्षात घ्या, हा भाव ठेवा. म्हणा एखादी गोष्ट करायची असेल, परमार्थातली काय परमार्थातलं ते देतातच, काही वादच नाही. पण कोणतीही गोष्ट करायची असली, चिठ्ठ्या टाका, 2-3 चिठ्ठ्या टाका. करू का नको, करू, दुसरं करू नको, 5-25 चिठ्ठ्या टाका वेगवेगळ्या. आणि त्याच्यातली एक चिठ्ठी लेकरा दुसऱ्याला, त्याच्यात कर म्हणून जर चिठ्ठी उचलल्या गेली तर सरळ करायला काय हरकत नाही. आणि करू नको जर चिठ्ठी जर आली ना, अजिबात करायचं नाही. अनुभव घेऊन पहा. पण सद्गुरूचं स्मरण करून अनुभव करावं. नक्की तुम्हाला निर्णय दिल्याशिवाय राहणार नाही. इतकं सामर्थ्य आहे माणूस सद्गुरूच्या चिंतनामध्ये, देवाच्या चिंतनामध्ये. त्यांच्या सामर्थ्याचं वर्णनच करून करता येईल, कोणीच वर्णन करू शकत नाही. आपण तर जीवत होत, आपण काय होत काय आता नपुरी वाणी म्हणूनही मस्तक चरी ठेवीत असे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागव, त्यांचे उपकार किती सांगावे. म्हणून त्यांचं एकच काम आहे, त्यांचं आपण स्मरण केलं पाहिजे. जयाची क्रिया स्मरण. त्यांचं स्मरण करणं म्हणजे काय, आता त्यांचं स्मरण करणं म्हणजे काय, 2 प्रकारचं स्मरण आहे. एक सद्गुरूची मूर्ती ठेवून त्यांचं ध्यान करणं, आणि दुसरं स्मरण आहे त्याने दिलेल्या बोधाचं स्मरण करणं. लक्षात घ्या, दिलेल्या बोधाचं स्मरण करणं हे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे बघा, सगळ्यात श्रेष्ठ. हो, महाराज म्हणतात सामर्थ्याची विकी शिवाचेही गुरुत्व जिंकी अमृतानुभवामध्ये. त्यांच्या सामर्थ्य एवढं आहे की शिवाचं सुद्धा गुरुत्व ते जिंकतात. इतकं मोठं सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपण त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन करू शकत नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जशी देवाची शक्ती आहे ना, तशी कर्तुम अन्यथा कर्तुम ही संताची सद्गुरूची सुद्धा शक्ती आहे. सद्गुरूची सुद्धा शक्ती आहे. उगाच रेड्यामुखी वेद बोलवला का, उगाच रेड्यामुखी वेद बोलवला गेला नाही, कारण ती शक्ती कोणाची आहे. ज्ञानेश्वर महाराजांमध्ये ती शक्ती कोणाची आहे, सद्गुरूची शक्ती आहे महाराज. म्हणून सद्गुरूच्या शक्तीचं वर्णन करता येत नाही. त्यांच्यामध्ये अफाट शक्ती आहे, अफाट. काय नाहीच करणार असं विचार करा तुम्ही, काही करू शकता. लक्षात घ्या. म्हणून त्यांचं स्मरण सगळ्यात महत्वाचं आहे. जयाची क्रिया स्मरण, मानस स्मरण. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलं ना, ती सगळी मानस पूजा आहे. आता हृदय आपलं चौफळ्या बरे वडी पैसवी पावले श्री गुरुची आके भावाची आंधळी सर्वेंद्रिय कुटुंबी भरवण्या पुष्पांजळी अग्निदेव अन्योन्योदक भट वाष्टा जे तनिष्ठ ते लागले शाबोटा चरणाचे प्रेमाचे भांगारे निर्वाह पुरे लिहू सुकुमारे पिदेचे घनावली आवडी विचारे तुकडी ती घाली जोडी आंघोळ्या आनंदा मधुबळ सात्विकाचे मुकुळ ती उमलष्टाचा ठेवडी तेथे अहम हा दुलाळू नाहम त्याची वाळू सामरस्य फटळ निरंतर माझी तनवानी प्राण या दोन्ही पावले श्री गुरुचरण करू भोग मोक्ष निगळ पायात या श्री गुरुचरण सेवा हो पात्रतया देवा जय सकारार्थ मिळावा पाठवू बांधे.
हे सगळं जे वर्णन केले 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी ते सगळं मानसमरण मानस पूजा केलेली लक्षात ठेवा. ऐशे गुरुची महिमान आयशे गुरुचे मेहमान आकरी ते के असे साधन हे जाणून मी अनुमान निवांत केले लक्षात ठेवा. म्हणून हे जाणून नमन निवांत काय त्याचं वर्णन करू शकत नाही. त्यांचं वर्णन करू शकत नाही आपण. महाराज म्हणतात त्याचं सामर्थ्य वर्णन करू शकत नाही. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात करणं एवढं आहे, त्यांचं स्मरण करणे. जयाची केली आहे स्मरण. जोपर्यंत आपलं या देहात प्राण आहे लक्षात ठेवा. प्राण आहे तोपर्यंत आपण स्मरण त्याचं सोडू नये. प्राण आहे तोपर्यंत त्याचं स्मरण करत राहा. स्मरणाचं महात्म्य काय आहे? स्मरणाचं महात्म्य स्मरणाचं फार महात्म्य. ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर वेळ झाली 11व्या अध्यायामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुते जेथ मी स्मरे. हे सद्गुरुनाथा तुम्हाला मी ज्यावेळेस तुमचं ज्या वेळेला मी स्मरण करतो तुते जेथ मी स्मरे तेथ मी पण माझे विसरे. काय होईल ते महाराजांना अतिशय अतिशय भारदस्त होईल. तुते जेथ मी स्मरे तेथ मी पण विसरे. लक्षात घ्या. तेव्हा हे सद्गुरुनाथा तुमचं ज्या वेळेला मी स्मरण करतो ना त्यावेळेला तेव्हाचा अर्थ आहे माझं मी पण मी विसरतो. मी पण अविसरतो. आणि खरंच स्मरण ते आहे आपण आपल्याला विसरलो पाहिजे. आपण आपल्याला विसरणार ही खरी शिकवण. काही काळ का होईल हा अभ्यास करा. अभ्यास करा. बोध तर आपल्याला मिळालेलाच आहे. देवा एवढा करा उपकार आहे. देवा एवढा करा उपकार आहे. हा देवा ऐसा करे उपकार. देवा आता ऐसा करे उपकार देहाचा विसर पाणी तरीच हा जीव सुख माझा बरेवे केशी राजा कळवाला. ठावदी चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित मागणे ते एक ह्याचे आता नामुखी संत संग दे. तुका म्हणू नको वरपंग देवा घे माझी सेवा भाव शुद्ध. देवा हा वरपणपणा नको. म्हणून हे करत असताना स्मरण करत असताना तुते जेथ मी स्मरे तेथं मी पण मी विसरे. माझं मीपणा विसरला पाहिजे. मीपणा म्हणजे देह विसरला पाहिजे. देह विसरला पाहिजे. आपण मीपणा कोणाचा धरला आहे? देहाचा धरलेला आहे. देहालाच आपण मी म्हणतो. इंद्रियाला आपण मी म्हणतो. लिंग शरीराला मी म्हणतो. स्थूल शरीराला मी म्हणतो. कारण शरीराला मी म्हणतो. मी अज्ञानी आहे कारण शरीराचा अभिमान आहे. आहे का नाही? आहे का नाही? मी शहाणा आहे लिंग शरीराचा अभिमान आहे. मी सुंदर आहे स्थूल शरीराचा अभिमान आहे. आहे का नाही? प्रत्येकाचा अभिमान आपण धरतो. आणि हा अहंकार इतका सूक्ष्म आहे महाराज कधी कोणाला सांगता येत नाही. सांगताच येत नाही. येतोच माणसाला. वागाव कसं वागायची मोठी पंचायत आहे समाजामध्ये बरं का. मागायची मोठी पंचायत आहे. हा एखाद्या आपण जर घरी गेलो आणि आपल्याला जर कोणी काही एखादी वस्तू दिली काही वस्तू दिली आणि आपण तो नाराज होईल म्हणून स्वीकारली. कोण देणारा नाराज होऊ नये म्हणून स्वीकारली तर त्याच्यानंतर लगेच पुन्हा त्यांच्या मनात असा सोय येण्याची शक्यता असते की वा एवढे मोठे महाराज पण अपेक्षा काही सुटली नाही. म्हणजे आम्ही ते स्वीकारले आहे का नाही? कदाचित गुरुजींना वर्गणी द्यायचं म्हणलं की त्यांची निरपेक्षता आठवली. निरपेक्षता आठवते लोकांना. लक्षात आलंय का? म्हणजे काय होतंय गुरुजी किती निरपेक्ष होते. म्हणजे आपण म्हणजे असं होतंय कधी कधी की पुढच्या भावा नाराज होऊ नये त्यासाठी सुद्धा आपण काही एखादी वस्तू स्वीकारली तर त्याच्या मनात असा शंका येते एखाद्या वेळी की काय चांगला लोभी महाराज दिसतोय आपण दिलेलं मुकटच घेतलं म्हणजे याची सुद्धा आशा गेली नाही. लक्षात घ्या. म्हणून एक लक्षात ठेवा ओक तैसा लोक धरता धरवेना अभक्ता जिरेना संतशी. लोक काय म्हणतील याचा विचारच करायचा नाही. परमार्थ करणार आहे. लोक काय म्हणतील हा नाही अजिबात विचार करायचा नाही. लोक काही म्हणतात. लोक काहीही म्हणतील. तुम्ही जर सन्यासाचे कपडे धारण केले तर म्हणता करून थकला आणि आता देवपूजेला लागला.
लक्षात घ्या. करून करून थकला तर आतापर्यंत आहोत. कालपर्यंत संसार केला होता ना, आणि आता 4 महिने चालले देवपूजा करायला, आता लागलं देवपूजेला. आज जर चांगलं संसारातलं काही काम करावं एखादं तर म्हणतात बघा किती आशा आलं, याची आशा सुटत नाही. मग तुम्ही काही करा, लोक तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. पारमार्थिक माणसाने लोकांच्या बोलण्याचा विचारच करायचा नाही. आपला स्वधर्माचं आपलं जे कर्तव्य असेल ते कर्तव्य प्रामाणिकपणानं करायचं आणि भगवंताची भक्ती, परम सद्गुरूची भक्ती करायची. सद्गुरू दिलेल्या बोधावर आरोळ व्हायचं. आपलं काम प्रामाणिकपणानं करायचं, फक्त प्रामाणिकपणानं करा. लक्षात घ्या, साधकाने चोरी करू नये, साधकानं निषिद्ध कर्म करू नये. लक्षात ठेवा. आपण साधक झालो ना, मग बिड्या ओढावत का, तंबाखू खावं का नाही, चोरी करावं का नाही, दुसऱ्याची वस्तू चोरून आणावं का नाही, किती चांगली आहे तिथं काय कामाची. आपण साधक झालो ना, साधकाने आपलं जीवन, आपल्या जीवनात रोज दररोज किती बदल होतोय याचं आपण परीक्षण केलं पाहिजे. मागं बघून पाहिलं पाहिजे की मागं मी कसा होतो आणि आता माझ्यात काही बदल झालाय का, माझ्यात किती बदल झालाय. हा बदल घडवणं म्हणजे परमार्थ. लक्षात सद्गुरूचा बोध घेतला आणि आपल्या अंतःकरण वृत्तीत जर बदल होत नसेल महाराज, तर मग आपल्या परमार्थाला काय किंमत राहील. आणि लोक आपल्याला काय म्हणतील, उलट म्हणतील तुम्ही कोण्या गुरुपासून आले हो. लोक आपल्या गुरुला नावं ठेवतील, म्हणून गुरुला आपल्या पुढे नावं ठेवू नये. अशा प्रकारचं कधी वागण्याचा प्रयत्न करू नये महाराज. लक्षात घ्या, एवढं पाळलं तरी सद्गुरूची सेवा आहे. ती एक सद्गुरूची सेवा आहे. लक्षात ठेवा. आपल्या गुरुजन कोणी काही म्हणत असेल तर मग आपल्यापासून त्यांना त्रास होतोय, त्यांना त्रास होतोय. लक्षात घ्या. म्हणून आपण आपलं आचरण आपल्या परीनं जितकं बदलण्याचा प्रयत्न करता येईल, म्हणजे बाकीच्या शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रामाणिकपणाने आपली कर्म केली पाहिजे. तुमच्या वाटेला आलेली कर्म जरूर करा, जरूर करा, प्रामाणिकपणा करा. कोणत्या संतांनी कर्म करायचं सांगितलं नाही का, पण प्रामाणिकपणाने करायचं सांगितलं. लक्षात ठेवा. निष्कपट भावनेने करायचं सांगितलं. लक्षात ठेवा. आपली कर्म आपण करायची, पण निष्काम भावनेने करायची. निष्कामता निज दृष्टी आयशे पुण्य कोट्यानं कोटी. लक्षात घ्या. निष्कामता निज दृष्टी म्हणजे आपण करायची सगळी कर्म, पण निष्कामतेने करायची आणि आपल्या निज दृष्टीला. म्हणून आपलं मन आपण आपलं ग्वाही केलं पाहिजे. आपल्याला आपण जे करतोय ते आपलं चुकत नाही ना. शास्त्र जे सांगतंय त्याच्या बाजूला आपण जात नाही ना, कारण आपण साधक आहोत. काय का नाही. साधकाकडून आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं कोणतीही अशी वाईट क्रिया घडता कामा नये. शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करावा. वेळ आली तर पळून जाऊ तिथून. आणि त्याच्यामुळे सगळ्यात चांगली योजना लोकसंग्रह नसावा. एकांतात राहण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात चांगले जितका, हे बघा, जितकं लोकसंग्रह कमी करता येईल तितके तुम्ही साधक बनले असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात, हेही त्यांचं स्मरण आहे. आणि गुरुजींच्या बोधावर आळू होण्याकरता ज्या ज्या गोष्टी आपण करू ती त्यांची सेवा आहे. ही सेवा त्यांची करा. मनोमय सेवा करा. मनोमय पूजा हेची पडिये केशव राजा. मनोमय पूजा म्हणजे मनोमय अशा प्रकारचं. म्हणून महाराज म्हणतात, तुते जेथ मी स्मरे तेथ मी विसरे. हेही साठी तरी विरे ब्रह्मपद आहे. काय माऊलीची ओळी आठवण. तिथं मी विसरे, मी विसरे म्हणणारा कोण आहे. ज्ञानेश्वर महाराजांची उभी आहे. आज सद्गुरूच्या पुढे निर्वाळा देताना मांडलेली उभी आहे. सद्गुरू समोर आहेत. ज्ञानेश्वरी देताना निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले आहेत. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांच्या पुढे बसलेले आहेत. प्रत्येक विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूच्या समोर हे निर्वाळा देत आहेत. हे सद्गुरूनाथा, मी तुमच्याकडे पाहूनच सांगतोय ज्ञानेश्वरी. नाही तुम्हीच सांगताय. कर्तृत्व आपल्याकडे घेतलंच नाही त्यांनी. लक्षात घ्या. किंबहुना केले धर्मकीर्तने सिद्धे गेले तिथं माझे जीव उरले. पायीक पण ज्ञानेश्वर महाराज होता. म्हणून आपण सगळं करा. लक्षात घ्या. पण पायीक पण काही ठेवा. त्याची तिथं माझे जीव उरले. पायीक पण नाहीतर काय गुरुजी तुम्ही मी एकच आहे.
मग करायचं काय काम आहे? देहाचं काय काम आहे तुम्हाला काही? नाही चालणार बरं का, तसं नका करू. लक्षात द्या. असे काही महाभारत करंट जन्मलेत आमच्या इथं, काय करावं? महाभारत हो, काय करावं? इलाज नाही त्याला. पण लक्षात घ्या, म्हणून आपल्याला गुरुजीने जे ज्ञान दिले ते ज्ञान आपल्याला विसरण्याकरता दिले. कशाकरता दिलेले? आपल्याला विसरण्याकरता. दोन प्रकारचं विसर नाही, मी आणि माझे पण. दोन प्रकारचं विसर नाही. एक, आत्म्याला विसरलं की अज्ञान पदरात पडते. लक्षात घ्या. आणि संसाराला विसरलं की आत्मबोध पदरात पडतो. लक्षात घ्या. आपल्याला विसरलं, आपुला आपण पया विसरू जो धनंजया तेची रुपया अज्ञानाशी. म्हणजे आत्म्याला विसरलं अज्ञान. की अज्ञान पदरात पडतंय. लक्षात घ्या. आणि आत्म्याला विसरलं की अज्ञान संसार पदरात पडतोय, संसार पदरात पडतोय. आणि लक्षात घ्या, जर देहाला विसरलं तर आपल्याला आत्मबोध पदरात पडतोय. मग कोणाला विसरायचं बघा? कोणाला विसरायचंय? देहाला विसरायचं. लक्षात घ्या. मी माझी आठवण विसरले दयाचे अंतःकरण पारखा तो संन्यासी जाण निरंतर. मी माझी आठवण. आपण अगोदर मीला विसरलो पाहिजे. मीला म्हणजे या देहाते म्हणे मी, या देहाला अगोदर विसरला पाहिजे. आणि नंतर माझे पला विसरला पाहिजे. अगोदरची उपाधी कोणती आहे? मी मी देह आहे. अगोदर सगळ्यात मोठी उपाधी आहे. आता तुम्ही बायकोला विसरसाल, पोराला विसरसाल, लक्षात घ्या. पण देहाला विसरणं अवघड आहे. देह उपाधी विसरणं फार अवघड आहे. कारण सगळं देहासाठी चाललंय, सगळं देहासाठी चाललंय. लक्षात घ्या, आहे का नाही? म्हणून अगोदर देहाला विसरा. या अगोदर देहाला विसरा, देहाचा विसरा. म्हणून महाराज म्हणतात, सद्गुरुनाथा तुमच्यात इतकी शक्ती आहे, तुमच्या स्मरणात. महाराज देवाच्या स्मरणात, सद्गुरूच्या. कारण अगोदरच सांगितलं आपण, देव बरोबर संत, संत बरोबर गुरु, किंवा देव बरोबर गुरु आणि गुरु बरोबर संत. म्हणजे बरोबर बरोबर म्हटलं काही वेगळे आहेत का? नाही. पहिल्याच वाक्यात सांगितलंय, देव इज इक्वल टू गुरु, गुरु इज इक्वल टू संत. म्हणजे सगळे एकच आहेत. म्हणून तुम्ही त्यांचं स्मरण करा. स्मरण, या स्मरणात फार ताकद आहे महाराज. स्मरणात ताकद आहे. स्मरणात इतकी ताकद आहे की ते तुमच्या शरीराला विसरवत आहे, देहाला विसरवत आहे. पण कसं केलं पाहिजे स्मरण? अत्यंत प्रेमाने केलं पाहिजे. लक्षात घ्या, प्रेमाने केलं पाहिजे. नाहीतर मागून चालत आले पण पुढं करायचं आहे आपल्याला, ही भावना असेल तर त्याच्यात काही फरक मिळत नाही. बघा, तया एकवटलिया प्रेमा, तया एकवटलिया प्रेमा जरी पाडी पाहिजे पाहिजे उत्तमा, तरी तो देह मी आत्मा आयशीची जाणावे. त्या एकवटलिया प्रेमा, महाराज म्हणतात, त्या एकवटलिया प्रेमा, असं प्रेम पाहिजे. अर्जुनाचं भगवंतावर किती प्रेम होतं त्याचं उदाहरण दिलंय भगवंताने. जरी पाडे पाहिजे उपमा, तरी तो देह मी आत्मा आयशीची जाणावे. अरे देवाचा आणि भगवंत, अर्जुनाचा आणि माझं नातं कसं आहे? त्याच्या प्रेमासाठी. कशा? कोणाच्या? त्या एकवटलिया प्रेमा. कोणाच्या? अर्जुनाच्या एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा. त्याच्या प्रेमाला जर उपमा द्यायची असेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखात महाराज सांगतात की अर्जुन माझा देह आहे आणि मी त्याचा आत्मा आहे. इतकं एकवटले प्रेम, इतकं एकवटले प्रेम. आणि इतक्या एकवटलेल्या प्रेमानं जर स्मरण केलं तर देह विसराय काय उशीर लागते महाराज. तया विश्रामाची गुणे अंगे जीवे. तया विश्रामाची म्हणजे या विश्रामध्ये अंगानं जीवानं तो बुडून जातो महाराज. इतकं त्याचं प्रेम उत्सव बोलून येत आहे. पुढे प्रेम, सद्गुरु प्रेम, देव प्रेम एकच आहे. प्रेम निर्माण होण्याची अत्यंत गरज आहे.
आणि अत्यंत चिंतन केलं तरच प्रेम निर्माण होते. प्रेम कुठे निर्माण होते? गुरुपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा म्हणजे प्रेम निर्माण होते का? नाही महाराज, नाही होत. त्याला अत्यंत अनन्य चिंतन केलं पाहिजे, अनन्य चिंतन केलं पाहिजे. अनन्य अन्याश्रय त्यागाना इति अनन्यता. अन्याचा त्याग करून चिंतन करणं, अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. आयशे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे तयाचे काय एक सांगे जे सर्व बिकले. हे भगवंताने भक्ताच्या बाबतीत तीच आपली, आपण सद्गुरू भक्त आहोत, आपल्याला तीच होई लागू आहे. आयशे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे. जीवानं अंग मनानं आपण कुणाचे आपण खरं म्हणजे आपण आता खरं म्हणजे आपण आपल्या पुढं व्यवहारापुरतं आपण बापाचं नाव लावतो, व्यवहारापुरतं. कारण पैसे मिळाले, कारण अनुदान मिळालं पाहिजे ना, सरकार फुकट द्यायला येतं आहे का नाही? त्याच्याकरता त्याच्यासाठी आपण लावतो. पण खरं आपल्या अंतःकरणात कोणाचं नाव पाहिजे? पुढं आपल्या सद्गुरूचं नाव पाहिजे. इतकी अनन्यता पाहिजे बघा, इतकं प्रेम पाहिजे, इतकं देवाविषयी सद्गुरूविषयी प्रेम पाहिजे. आणि ही अनन्यता जर मिळाली ना तर तुम्हाला घर बसल्या सगळं मिळतंय. त्वमेव माताचे पिता, त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधुश्च सखा, त्वमेव विद्या द्रविण, त्वमेव सर्वम मम देव देव. इतकी अनन्यता जर असली ना, तुम्ही घरी बसून चिंतन, घरी बसून तुम्हाला सगळं मिळतंय. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, ही अवस्था तुम्हाला प्राप्त होते महाराज. कशामुळं? तेथ तुते एक परस्पर आहे, तेथं मी पण विसरे, तुते जेथं मी स्मरे. ही स्मरणाची ताकद आहे. कारण तुमचा देह विसरतो ना, आणि देह विसरल्यानंतर तुम्हाला वेळ किती गेला कळत नाही. तेवढ्या काळपर्यंत तुम्ही तुमच्या देहाला विसरले ना, आणि हे विसरणं गरजेचं आहे. हे विसरणं गरजेचं आहे. विसरलं पाहिजे देहाला, चिंतन करताना विसरलं पाहिजे. विसरू कामाचा तुका म्हणे झाला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आज तुझं चिंतन करता करता मला कामाचा विसर झाला. म्हणजे मला काय करायचं होतं हे मी विसरून गेलो देवा. तसं आपण आपलं चिंतन करत असताना, सद्गुरूचं स्मरण करत असताना, बोधाचं स्मरण करत असताना आपण आपल्या देहाला विसरलो पाहिजे. तुते जेथ मी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुते जेथ मी स्मरे. सद्गुरुनाथा तुमचं स्मरण करायला मी जेव्हा जातो तेथं मी विसरले, तेथं माझा मीपणाच विसरून जातो महाराज म्हणतात. आणि माझा मीपणा विसरला हेही साठी. म्हणजे अगोदर मी स्मरण करत होतो तुम्ही सांगितलेल्या वाक्याचं तत्वमसी, ते मी आहे. मग ते मी आहे हे तुम्ही वाक्य सांगितलं, पण त्याच्यानंतर मी म्हणू लागलो अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे का नाही? पण महाराज म्हणतात, पण मी ब्रह्म आहे हे जेव्हा खरोखर तुम्ही सांगितलेल्या बोधाचं स्मरण करत राहिलो आणि तुमचं स्मरण करत राहिलो, त्यावेळेस मला असं वाटलं का मीच काय ब्रह्म आहे का? ब्रह्म तर सर्व व्यापक आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म एकमेवाद्वितीयम ब्रह्म नेहनास्ति किंचन. जर तुमच्याशिवाय जर सद्गुरुनाथा, कारण तुम्ही ब्रह्म आहात, मग ब्रह्म जर सर्व व्यापक आहे तर तुम्ही सुद्धा सर्व व्यापक आहे ब्रह्माप्रमाणे. मग तुम्ही जर व्यापक आहे आणि ते व्यापकाचं जर स्मरण केलं आहे का नाही, व्यापक एकेदिवशी हे आपण सांगून गेलो, हे जर स्मरण केलं तुझे जे तुम्ही स्मरे तेथं माझे मीपण विसरले. आणि मग मी म्हणालो मी ब्रह्म आहे, पण हेही माझा मीपण हा ब्रह्मास्मीचा सुटून गेला. स्मरण करून सुटत असतो, स्मरण न करता सुटत नसतो. स्मरण करता करता स्मरण मावळत असते. ज्ञानेश्वय मानसी, ज्ञानेश्वय मानसी, तू नाही त्याच्या दिशी, तू नाही त्याच्या दिशी. ज्ञान विषय ते निशी वालम तुझं, ज्ञान विषय ते निशी वालम तुझं. तू ते सिद्धची देऊ नये, तो नांदे सर्वज्ञपणे वेदाई बोलले देवशी
मोहनगा तुझे नाव आता स्तोत्र केले भाव दिसती ज्योतिर् माव भजो काय दैविके शिवकी उपाहो तरी फेदेता ध्रुवची लाव ज्ञानेश्वर महाराजांचा जेव्हा तुझी स्तुती करतो तर काय करू आणि म्हणून तिथं माझे मी पण विसरले जेव्हा आराम मी माझा सोडून गेला आणि विचार केला आता सर्व खरं तर ब्रह्मच आहे कारण तुम्हीच आज सगळं जिकडे तिकडे भरलेले हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणे आणि मग सगळंच विसरून जातं हा महिमा कशाचा आहे सद्गुरूच्या स्वरूपाच्या महिम्याचं स्मरण केल्याचा म्हणून जयाची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचर श्री गुरुचे जयाचे 8वी शब्दसृष्टी अंगावे हा नंतरचा त्याची कृपा जर झाली तर काय होईल जयाचे 8वी शब्दसृष्टी अंगावे मुखं करोती वाचानं पंगुम लंघयते गिरी यत कृपा तमय वंदे परमानंद माधवम हे सद्गुरू नका हे देवा परमेश्वरा तुमचं जर चिंतन केलं तर लगे पांगळा सुद्धा अगदी पर्वत ओलांडून जाईल आणि मुका सुद्धा बोलायला लागेल एवढं तुमचं सामर्थ्य आहे नाहीतर गेली तरी काय आहे हे आता आपले जे साधक माणसं जेवढे आहेत तिथं काही ना काही प्रवचन करतात सगळेजण प्रवचन करतात ही शक्ती कोणाची आहे त्यांचं ऐकले त्यांची शक्ती आहे त्यांच्याकडून ऐकले तेवढंच आपण बोलतोय आपल्या मनाचं आपण काय बोलतोय त्यांनी जेवढं आपल्याला ज्ञान दिलं त्यांचं जेवढं आपल्याला कळालं तेवढं आपण बोलण्याचा प्रयत्न करतो नाहीतर एरवी काय आहे म्हणून त्यांची शक्ती आहे की आपल्याला ते बोलायला लावतात आपल्यामध्ये ते आत्मप्रेरणा आत्मस्थ ते आहेत आपल्या आत्मसद्गुरू आत्मरूपानं ते आपल्या अंतकरणात भरलेलेच आहेत आणि म्हणून महाराज म्हणतात अशा प्रकारचं आपण सतत चिंतन जर केलं सततम चिंतयंतो माम महत्त्वाचं काय की आपण सतत त्यांचं चिंतन केलं पाहिजे अगोदर नामस्मरण केलं पाहिजे लक्षात घ्या त्याच्यानंतर सेवा केली पाहिजे त्याच्यानंतर त्यांना कृपेकरता त्यांचे वंदन केलं पाहिजे कृपा व्हायच्याकरता त्यांना संतुष्ट केलं पाहिजे ते कशाच्या द्वारा संतुष्ट होतील याचा विचार केला पाहिजे लक्षात घ्या कशाने संतुष्ट होतील ते नाही का म्हणून अशा प्रकारच्या आपण सद्गुरू जेणेकरून प्रसन्न व्हावे अशा प्रकारची क्रिया आपल्या या सूलदेहाकडून घेतली पाहिजे लिंगदेहाकडून घेतली पाहिजे लक्षात ठेवा मानस क्रियासुद्धा आपली त्याची घडली पाहिजे म्हणून आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा अवहेलना त्यांची होता कामा नये चुकूनसुद्धा काही होता कामा नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे आपल्याकडून अशी वेगळ्या प्रकारची आपली वृत्ती कधीही प्रकारची होऊ नये आणि आली मनाच्या एखादा विचार तर आपण त्याची क्षमायाचना करावी क्षमायाचना केल्यानंतर ते कृपाळू आहे ते आपल्याला क्षमा करतील यात प्रश्नच नाही कारण संतांचं हृदय नवनीत समाना अशा प्रकारचं म्हटलेलं आहे की त्यांचं हृदय अतिशय कोमल असतं संतांचं हृदय नवनीत्यासारखं आहे लोण्यासारखं आहे बघा लक्षात घ्या तैसे सज्जनाचे चित्त लक्षात घ्या म्हणून माझा नवनीत असं त्यांचं चित्त आहे ते आपल्याला कृपा केल्याशिवाय राहणार नाही अनंत आपल्याला आपले त्यांनी आतापर्यंत क्षमा केले यापुढे क्षमा करतील पण गुरुभक्त झाल्यानंतर अपराध होऊ देऊ नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे आयसा न वर्ते गुरु कष्ट होईल असं न वर्ते म्हणून लक्षात ठेवा जेणेकरून गुरु संतुष्ट होतील असं वागू नका बरं का वाडेकर महाराज आपले गुरु इथं बसलेले आणि तुम्हाला सांगतो माझं ते जे हे लोक जे काही 4-2 लोक ऐकतात ना त्यांना मी नेहमी सांगतो मला अंदाज आहे काय वाढू द्या 5 मिनिटं गुरुपौर्णिमाच्या आज मला सांगा तुम्ही कोण आहेत गुरुभक्त आहेत तुम्हाला करायचं आहे काय गुरुबोध है चेअरमनची निवडणूक लढवायची का तुम्हाला निवडणूक लढवणं कोणाचं काम आहे राजकारणी लोकांचं तमोगुणी लोकांचं काम आहे ते रजोगुणी लोकांचं काम आहे ते सत्वगुणाचं काम आहे परमार्थ करणं सत्वात संजय आहे ते ज्ञानम आहे का नाही रजोगुणाचं काम नाही ते लक्षात ठेवा म्हणून वाडेकर महाराज कशाला उभे राहता चेअरमनच्या निवडणुकीला तुम्हाला परमार्थ करायचा आहे आणि चेअरमनसाठी चालले फार्म भरायला नका भरू फार्म ऐकले बरं का मात्र काही का ऐकले काय का असेल तुका म्हणे ते 7वाचे सामर्थ्य हा तुका म्हणे ते 7वाचे सामर्थ्य हा तुका म्हणे ते 7वाचे सामर्थ्य लक्षात ठेवा ऐकले ते त्याने 2-3 गोष्टी ऐकल्या बघा आमच्या त्यावेळेस आपल्या एका पद्धती होती कापसाची त्यावेळेस तिथल्या त्या
जिनिंगचं त्यांना ते अध्यक्ष करू लागले आणि माझ्याकडे फॉर्म घेऊन म्हणजे मला जिनिंगचा अध्यक्ष करायला तर करू का नको. मी म्हणलं पापाची भरती करायची असेल तर करा बुवा, मी काय म्हणतो. पापाची भरती करायची असेल तुम्हाला तर करा. म्हणले बाप याच्यात काय पाप आहे म्हणले. मी आपलं तुमची किती जणांची संख्या आहे तिथं 11 जणांची टोळी आहे का नाही. म्हणजे सभासद काय अध्यक्ष काय आणि त्याच्यात केलेला भ्रष्टाचार याला जबाबदार कोण. तुम्ही 11 जण जबाबदार आहेत ना. मग 11 जणांनी जबाबदार भ्रष्टाचार केलेला तुम्हाला अध्यक्षाला लागेलच का नाही तो. मग पापाची भरती करायची असेल तर फारून भरा आणि पुन्हा माझ्याकडे येऊ नका म्हणलं. आणि जर वयाचा असेल अध्यक्ष आणि नसेल करायचं ऐकायचं असेल तर होऊ नका आणि मग माझ्याकडे या. ऐकले त्यावेळेस मी ऐकले बहुत गेलं नाही. पण नंतर पुन्हा एकदा काय झालं का मी पण दुसऱ्या पार्च्यानं जर केलं जरासा घोटाळा झालं थोडंसं. आता काय ते नाही राहिले पण दुसऱ्याला उभं केलं होतं थोडंफार. आता माणसाच्या रागाच्या भरात काही गोष्टी होतात, अपराध होतात. पण अपराध पुन्हा होऊ नये. अपराध असा केलो तो का म्हणे काय बरोबर. अपराध शक्यतो कमीच करावेत माणसाला. अपराध जर कमी केले ना तर सद्गुरू प्रसन्न होत असतात. अपराध करतच राहायचं, चुका करतच राहायचं. पुन्हा म्हणायचं तुम्ही करा क्षमा अपराध. उद्या जायचं अपराध करायचा दुसऱ्या ह्याच्यात करा क्षमा अपराध. ते हिशी अपराध करा क्षमा. आणि ते काय भूत घेतले काय सगळेच अपराध क्षमा करायचं. हां एखादा अपराध ठीक आहे चुकून घडला तर बरं. तसं नाही महाराज. आपण साधक आहोत, आपण मोक्ष आहोत. आपल्याकडून चुकाच होऊ नयेत. निषिद्ध कर्माचा संपूर्णतः त्यागच व्हावा. निषिद्ध कर्म तर होऊच नाही लक्षात ठेवा. झालं तर सत्कर्म व्हावं आणि आपली ही वाटचाल दिवसेंदिवस आपली वाढत जावी. एका पायरीनं जसं शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यका, उन्मने, कैवल्य, महाकैवल्य अशा अवस्था आहेत एकापेक्षा एक. तर आपण एकापेक्षा एक अवस्थेत वाढत गेलो पाहिजे. शुभेच्छेवरून सुविचाराकडे गेलो पाहिजे, सत्वापत्तीकडे गेलो पाहिजे, तनुमानशाकडे गेलो पाहिजे, असंशक्तीकडे गेलो पाहिजे. असंशक्ती म्हणजे वैराग्य. असंशक्ती म्हणजे का वैराग्य. मग आपल्याला वैराग्य थोडंफार मिळालं पाहिजे ना, थोडंफार तरी. कारण वैराग्य वाचून ज्ञानासाठी टिकलेच नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग निदान वैराग्य आपण आपल्या व्यवहारात तरी काही वैराग्य आपण पाळलं पाहिजे थोडंफार आहे का. म्हणजे आपण काही अवस्था आपल्या वाढवून गेल्या. कारण अवस्था वाढवणं, बोधावर आरूढ होणं हे असंशक्ती वैराग्याशिवाय गोष्टी प्राप्त होत नाही. तुम्हाला प्रार्थना आहे तुम्ही साधक म्हणून आहात आणि योगायोगानं गुरुजीकडे आलेले आहात तर गुरुजींचं ऐका. आमच्या भाग्यानं आम्हाला गुरुजी प्राप्त झाले. तुम्हाला इथे येण्याची सगळ्यांना इथं बुद्धी होते तर ती बुद्धी कायम ठेवून आपला परमार्थ उत्तरोत्तर वाढत जावा आणि जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद सगळ्यांना मिळावा. वाईट कर्माकडे प्रवृत्ती होऊ नये ही सद्गुरुनाथ या ठिकाणी प्रार्थना करतो. सद्गुरुनाथा वाईट कर्माकडे आमची प्रवृत्ती होऊ देऊ नका. निषिद्ध कर्म करण्याकडे आमची वृत्ती होऊ देऊ नका. आमचं अखंड नामानुसंधान किंवा अखंड ध्यानानुसंधान आमचं लागावं किंवा अखंड तुमच्या बोधावर आरूढ राहावं. अहम ब्रह्मास्मीचं अनुसंधान आमच्याकडून सतत व्हावं आणि जीवनमुक्तीचा विलक्षण आम्हाला प्राप्त व्हावा अशी सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो आणि झाले तिथे संपवतो. कुंडली कवच